तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. नमस्कार, गौरीज किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण संक्रांतीसाठी जो ओसा बनवतो तो कसा बनवायचा तो ओसा पाहणार आहोत. तर इथे भुईमुगाच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि गाजर घेतलेत अशा पद्धतीने कट करून. घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, कोणी वाल पण म्हणतं किंवा बोंबली घेवडा म्हणतात, बोंबली वाल म्हणतात. तर त्याच्या शेंगांचे तुकडे करून घेतलेले आहेत. तर बारीक तुकडे आपण निवडून भाजीला बनवतो तसे घ्यायचे. हरभऱ्याचे घाटे घेतलेले आहेत, सफेद तीळ आहेत, वाटाण्याच्या शेंगा अख्ख्या घेतलेल्या आहेत, गव्हाच्या ओंब्या त्याचे पण छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. हुरड्याची कणसं असतात ज्वारीची ती घ्यायचे, त्याचे तुकडे. चिनीमिनी बोरं घेतलेत, तर तुम्हाला जी बोरं भेटतील ती घेऊ शकता. तर इथे ऊस अशा पद्धतीने बारीक कट करून घेतलाय. वांग घ्यायचे, तर वांग पण बारीक तुकडे करून टाकायचेत वांग्याचे. आणि त्यानंतर पावट्याच्या शेंगा आहेत. तर हे तीळ आहेत ना, आपण ह्या पूर्ण ओशामध्ये मिक्स करून घ्यायचे असतात. तर थोडेसे तीळ टाकायचे आणि अशा पद्धतीने मिक्स करायचं. आणि तुमच्याकडे जर अजून यामध्ये काही बदल असेल, यामध्ये काही ॲड करत असेल तर ते पण करू शकता. तर सुगड पूजण्यासाठी आपण या सर्व साहित्यांचा वापर करतो. देवाला वाहण्यासाठी ओसा वगैरे करतात, याचाच म्हणजे याला ओसा असं म्हणतात. तर हे सगळं साहित्य मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन करतात त्यामध्ये वापरलं जातं. तर पूजेसाठी आपण बघा हळदी कुंकू, तीळ, सुगडे घेतलेले आहेत. तर ते स्वच्छ धुवून घेतलेत. याला बोळके असंही म्हणतात. तर हे 2 कलरमध्ये असतात, काळ्या आणि चॉकलेटी. जे अवेलेबल असतील त्याचा वापर करतात. तर अशा पद्धतीने आपण ह्याच्यामध्ये घालून घेतात आणि मग त्याची पूजा करतात. तर मी हे सहज आता दाखवलेलं आहे. हळदी कुंकू वगैरे लावून जर दाखवलं असतं तर ते पूजा केल्यासारखं झालं असतं. तर कोणाकडे भोगीच्या दिवशी करतात सुगड पूजन आणि संक्रांतीच्या दिवशी करतात, म्हणजे असं गावगावची पद्धत असते. तर अशा पद्धतीने ओसा तयार झालेला आहे. तर याला बोळके असं पण म्हणतात.